अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अमरावती दौऱ्यावर यशोमती ठाकूर यांनी टीका केलेली आहे। अमरावतीमध्ये ही समिती फक्त पैसे जमा करण्यासाठी आली होती असा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। तर मेळघाटातील आदिवासी शाळा किती कमकुवत झाल्यात हे या समितीने पाहिलंच नाही अशी टीका सुद्धा यशोमती ठाकूर यांनी केली आहे। मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात बैठक घेतली। तर या बैठकीनंतर जरांगेंच्या बैठका या सरकार पुरस्कृत आहेत असा गंभीर आरोप बैठकीवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला। एका बैठकीसाठी मतदारसंघामधून जरांगे पाटील यांना एक आमदार 10 ते 15 लाख रुपये देत असल्याचा आरोप हाकेंनी केला। लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय झाला आणि त्यावेळेस प्रशासकीय अधिकारी निवडणुकांच्या कामात गुंतलेले होते, त्यामुळे नियमांचं काटेकोरपणे पालन झालं नाही असं छगन भुजबळ यांनी विधान केलं। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केलेली आहे। तर जरांगेंनी मराठा समाजाची दिशाभूल सुरू केलेली आहे। मराठा समाजाला काय मिळालं याच्याशी जरांगे पाटील यांना काहीही देणं घेणं नाहीये। मनोज जरांगे पाटील फक्त बैठकांवर बैठका घेतात, सर्व आमदार वेटीस ते धरतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आम्ही मुंबईला जाणारच आणि आरक्षण सुद्धा मिळवणारच, पण ते ओबीसी मधूनच असा जरांगे पाटील यांनी इशारा दिला। आम्ही लढून मिळवणारे लोक आहोत। मागील 200 ते 400 वर्षांपूर्वीचा इतिहास काढून पहा, लढल्याशिवाय आम्हाला काहीच मिळालं नाहीये असं जरांगेंनी विधान केलं। इतक्या वर्षापासून आपल्या आरक्षणाची मागणी असताना कुठल्याही सरकारनं आपल्या पदरात काहीच टाकलं नाही। ते फक्त देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी आरक्षणाबाबत वाचा फोडली आणि आमच्या समाजाच्या पदरात काहीतरी दिलं। असं असताना कोणी काही बोलावं, आपण कोणाबद्दल बोलतोय याचं भान सर्वांनी ठेवायला पाहिजे असं गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलंय। महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली। तर राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या सर्व अडचणी सरकार दूर करणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय। अतिवृष्टीनंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी नांदेडच्या भेटीदरम्यान सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती। त्याला अशोक चव्हाण यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। जिल्ह्याचे प्रश्न आपल्याला माहीत आहेत, दानवे कधीतरी नांदेडला येतात, त्यामुळे नेत्यांनी हस्तक्षेप केला तर अडथळा निर्माण होतो, अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला पाहिजे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा। घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही हे बघा। तर निवडणुकांच्या दिवशी मतदान जे मतदार आपल्यामध्ये नाहीये तर त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होत आहे आणि काही ठिकाणी दुबार तिबार मतदान सुद्धा झालेलं आहे। अनेक मतचोरी झालेली आहे। डोळ्यांमध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी तपासून घ्या असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलंय। राज्याच्या रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक नियोजन आणि कोकणात चाललेल्या गणेश भक्तांसाठी प्रशासनानं उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा गोगावले यांनी आढावा घेतला। माणगाव इथं सुरू करण्यात आलेल्या जनसुविधा केंद्राला सुद्धा गोगावले यांनी भेट दिली आणि सुविधांची माहिती करून घेतली। विधानसभेत राज्यात 100% मतचोरी झालेली आहे। राज ठाकरेंपासून ते प्रकाश आंबेडकरांपर्यंत सगळेच आम्ही हा आरोप करतोय आणि निवडणूक आयोग काहीही करत नाहीये, कारवाई करत नाहीये। महायुतीला जनतेनं काही तर निवडणूक आयोगानं कौल दिलेला आहे असं म्हणत संजय राऊत यांनी महायुती आणि निवडणूक आयोगावर टीका केली। धाराशिवमध्ये काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हा
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवक काँग्रेसचे अध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा लोहारा तालुक्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रविवारी काँग्रेस कार्यालयात बैठक संपन्न झाली। यावेळी काँग्रेस हे स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। कुणाला काय खायचं ते खा, बंदी कशावरच नाहीये असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे। आपला महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा आहे, सुप्रिया सुळे यांना हे विधान शोभणारं नाहीये असं म्हणत दरेकर यांनी सुप्रिया सुळे यांच्या मांसाहारासंदर्भातल्या वक्तव्यावर टोला लगावला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतचोरीचे आरोप केल्यावर यावर फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। गालिब ने म्हटलंय की दिल बहलाने के लिए अच्छा ख्याल है, जोवर सत्य स्वीकारणार नाही तोपर्यंत सर्व पक्षांची हीच अवस्था अशीच राहील असं फडणवीसांनी म्हटलंय। स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित संन्यास्त ज्वालामुखी नाटक भाजप आमदार संजय केळकर यांनी 150 प्रयोग केलेले आहेत। मात्र गडकरी रंगायतन या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी चित्रफितीमध्ये त्यांच्या नाटकाचा उल्लेख सुद्धा नाहीये। यावर भाजप आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। लोकांच्या भ्रमित होण्याचं काहीच कारण नाहीये। आमची महायुती ही अभेद्य आहे। आम्ही महायुतीमध्येच लढणार आणि आम्हाला कोणी भेटतो यावरून युती ठरत नाही, कोण भेटतो यावरून राजकारण होत नसतं। महायुतीत निवडणूक ही महायुतीत लढली जाईल आणि एकत्रितपणेच महायुती निवडणुकीला सामोरं जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी केलेले आरोप लेखी ॲफिडेव्हिटवर दिले नाहीत, तसंच राज ठाकरे यांनी केलेले आरोप असे तोंडी चालत नाही। राज ठाकरेंनी काही पुरावे असतील तर निवडणूक आयोगाला सादर करावेत। उद्याचा पराभव दिसत आहे म्हणून असे काही प्रश्न पुढे आणले जात आहेत अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। तसंच ठाकरेंसमोर काही प्रश्न सुद्धा उपस्थित केलेत। पालकमंत्री अतुल सावे 7 दिवसांनंतर पूरग्रस्त हसणार गावात पाहणीसाठी दाखल झाले, तर पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासमोर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। लेंडी प्रकल्पाच्या अभियंता विवेकानंद तिकडे यांना अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। हसणार गावामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जनावरं पावसामुळे आणि पुरामुळे दगावली आहेत। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। मात्र असं असताना चाळीसगावमध्ये भुजबळ आणि महाजन एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। चाळीसगावच्या फुले स्मारक लोकार्पण सोहळ्यामध्ये दोघांची उपस्थिती होती, तर यावेळी दोघांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं। मुंबई कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये शहापूर तालुक्यातील भानुदास भोईर यांनी दुसऱ्यांदा विजय प्राप्त केलेला आहे। भानुदास भोईर यांच्या सहकार पॅनलचे 19 पैकी 13 जागांवर उमेदवार विजयी झालेत। साताऱ्यामध्ये महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याची चिन्ह आहे, तर मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान मकरंद पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। यावर प्रत्युत्तर म्हणून मी 2 ते 3 हजारांनी निवडून आलो नाही असं म्हणत मकरंद पाटलांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधला। माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत मी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राहणार। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले। चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंवर आरोप केलेले आहेत। रोहिणी खडसेंनी 2 ठिकाणी मतदान केल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर चंद्रकांत पाटलांनी मतदानाची यादी सुद्धा दाखवली।
जळगावमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बैठक पार पडली। जिल्ह्यामधून मुंबईला 2 लाख समर्थक जाणार असल्याचं कळत आहे। तर जरांगे यांच्या समर्थनार्थ माळशिरस तालुक्यातून महिला सुद्धा मुंबईसाठी जाणार आहेत। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी ही माहिती दिली। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहारासंदर्भात केलेलं आहे। सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे आता त्यांच्यावर टीकेची झोड उठते, तसंच नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं तर सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलेलं आहे। महाराष्ट्राचा वारकरीचा याचं उत्तर देईल असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला। तर कोणी काय खावं याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली। लातूरमध्ये पवार पक्षाचे नेते सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटामध्ये अधिकृत प्रवक्ते म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे। शरद पवारांच्या सूचनेवरून आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जितेंद्र आव्हाडांनी ही नियुक्ती केली आहे। नास्तिक चेहरा दाखवणं हे सुप्रियाताईला पित्याचा वारसा म्हणून मिळालेला आहे अशी टीका राम कुलकर्णी यांनी केलेली आहे। तर सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी निशाणा साधलेला आहे। याबाबत पांडुरंगाची जाहीर माफी मागावी अशी मागणी सुद्धा राम कुलकर्णी यांनी केली आहे।